सीएम जिल्ह्यामध्ये सर्वांचं स्वागत। जय जय पांडुरंग हरी। पुण्यामध्ये पालखी आलेल्या आहेत, पुण्यात वारकरी आलेले आहेत। वारकरी आणि पालखीचं स्वागत करण्याकरता पुणेकर देखील उत्सुक आहेत आणि आपण बघतो की पुण्यामध्ये वारकरी आल्यानंतर वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य सर्वच पुणेकर घेतात। तर भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस आहेत राघवेंद्र बापू मानकर यांच्या वतीने देखील वारकऱ्यांची सेवा करण्यात येत आहे। या सेवेमध्ये त्यांना भोजनाची व्यवस्था असेल, त्यांना आरोग्याची जे काही गोळ्या वगैरे असतील, या सर्व व्यवस्था त्यांच्याकडून करण्यात येते। नक्की यांची काळजी कशा पद्धतीने घेतली जाते किंवा वारकऱ्यांची सेवा कशा पद्धतीने पार पडते याविषयीची अधिक माहिती घेऊया। पुण्यामध्ये वारकरी आलेले आहेत। वारकऱ्यांची सेवा करण्याकरता सर्वच जण पुणेकर उत्सुक आहेत आणि सर्वच जण वारकऱ्यांची सेवा करतायत। आपल्या सोबत आहेत भाजपचे शहराध्यक्ष धीरजजी घाटे। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या भावना। काय सांगाल, आज वारकरी आलेले आहेत, आनंदमय वातावरण आहे पुण्यामध्ये, आपण देखील या वारकऱ्यांच्या सेवेमध्ये सहभागी झालात, काय भावना आहेत आज? साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या उक्तीला अनुसरून शेकडो वर्षाची परंपरा असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबारायांची पालखी पुण्यामध्ये विसाव्यासाठी थांबते आणि 2 दिवस पुणे शहरामध्ये अत्यंत चैतन्याचं, आनंदाचं, उत्साहाचं वातावरण असतं। पुणेकरांना एक सेवेची संधी या सगळ्या माऊलींची मिळते आणि आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराचे सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर यांच्या वतीने या सर्व वैष्णव भक्तांचं स्वागत, त्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय। अनेक वर्ष असे उपक्रम, कार्यक्रम हे पुणे शहरामध्ये होत असतात आणि पुणेकरांसाठी ही एक मला असं वाटतं की पर्वणी, सगळ्यांच्या मनामध्ये एक उत्साह आणि आनंद असतो की आपल्या हातून काहीतरी सेवा घडावी। राघवेंद्र बापू मानकर हे देखील आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहे। काय सांगाल बापू, तुम्ही नेहमीच विविध कार्यक्रम राबवता, आज वारकरी आलेत, आज वारकऱ्यांची सेवा करताय, मोठं भाग्य आज लाभते, काय सांगाल? खरं तर गेल्या 10 वर्षापासून आम्ही पूर्ण जो वारकरी संप्रदाय आणि आमचं परिवार जरी असेल, माझी आजी पण वारकरी संप्रदायामध्येच होते, तर घरापासूनच मला तो खरं तर वारसा लाभलेला आहे आणि गेल्या 10 वर्षापासून आम्ही ही माझा मित्रपरिवार, बापू मानकर मित्रपरिवार सर्वजण मिळून आम्ही सेवा करत आहोत। खरं तर ही पंढरपूरची दिंडी आम्हाला सेवा करण्यासाठी त्याचा लाभ या ठिकाणी मिळालेला आहे गेल्या 10 वर्षापासून आणि महाराजांचं आणि पूर्ण वारकरी संप्रदाय त्यांची जी दिंडी आहे त्यांचं पण खूप सहकार्य आम्हाला लाभतं आणि पुणे शहरामध्येच खूप अतिशय आनंदाचं वातावरण दरवर्षी त्या ठिकाणी असतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ज्याला जे शक्य आहे ते त्या पद्धतीने तो सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या पुणे शहरामध्ये जे मी असं म्हणू इच्छितो की मस्तके हे पायावरी या वारकरी संतांच्या ह्याच भावाने आम्ही ही सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो। जवळपास लाखो भाविक इथे येत असतात, त्यांचं दर्शन आज आपल्याला होतंय, त्यांचे आशीर्वाद आपल्याला, आपण जरी पंढरपूरला जाऊ नाही शकलो तरी आज हे वारकरी आहेत यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतायत का, कसं वाटतं त्यावेळी? आणि आशीर्वाद पूर्ण आपण आपल्या आयुष्यामध्ये आशीर्वादच आपल्याला सर्वात महत्वाचे आहेत आणि माऊलींच्या रूपामध्ये, पांडुरंगाच्या रूपामध्ये, संत तुकारामांच्या रूपामध्ये या वारकरी संप्रदायांचा आशीर्वाद आम्हाला या ठिकाणी मिळतात। काही माऊली आहेत आपल्या सोबत, आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊया। काय सांगाल, आज तुम्ही दरवर्षी इथे येताय, भाजपचे जे सरचिटणीस आहेत राघवेंद्र बापू मानकर हे आपली नेहमीच इथे सेवा करतात, काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला? श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2024 मधील या ठिकाणी पुणे शहरामध्ये राघवेंद्र बापू मानकर हे आमच्या असणाऱ्या दिंडीची पूर्ण व्यवस्था करतात। 2 वेळेला भोजनाची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था आणि आळंदीमध्ये राहण्यासाठी जे धर्मशाळा आहे त्या धर्मशाळेची सुद्धा असणार ते व्यवस्था करतात। त्यांचं या दिंडीवर खूप मोठं असणारं योगदान आहे आणि आम्हाला असणाऱ्या चपात्यासाठी जो शिगडा, जो भट्टा लागतो तोही त्यांनी असणार दिलेला आहे। त्यांचं या दिंडीवर खूप असणार लक्ष आहे। तरी दाता हा भगवान परमात्म्याचं रूप असतो, म्हणून यज्ञ, दान आणि तप हे वारकरी म्हणजे तप करणारे आहेत
तप सर्वांना जमत नाही. पायी पंढरपूरला जाणं हे तपश्चर्या आहे मोठी, आणि या तपस्वी माणसाची सेवा दानाच्या रूपातून, पण तपानेही पुण्य निर्माण होते आणि दानानेही पुण्य निर्माण होते. ज्यांना जे शक्य आहे त्यांनी असणारे तप करणाऱ्यांनी तप केलं पाहिजे. त्या तप करणाऱ्याला सांभाळणं हे दात्याचं काम आहे, ते बापू करतात. म्हणून त्यांचे शब्दामध्ये आम्हाला असणारं वर्णन करण्यासाठी शब्द कमी पडतात. आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी क्रमांक 104 रथामागे या दिंडीचा असणारा चालक मालक प्रवीण दुधाळ मी स्वतः असणार सेवा करतो. 25 वर्ष झालं. आणि या भाविकांना असणारे घेऊन जाण्यामध्ये सेवेमध्ये जो आनंद आहे तो आनंद वर्षभरात कुठेही मिळत नाही. आणि म्हणून अशी सेवा मरेपर्यंत घडत हवी अशी मी माऊलींच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. महाराष्ट्रामध्ये असणारी जी वारीची थोर परंपरा आहे त्या वारीचा संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा या दोन्ही पालख्यांचा मुक्काम आज पुण्यनगरीमध्ये काल रात्रीच त्या दोन्ही पालख्या आल्या. आणि या 2 दिवस लाखो वारकरी या पुण्यनगरीमध्ये असतात. शेकडो दिंड्या हजारो दिंड्या या ठिकाणी असतात. आणि या प्रत्येक ठिकाणी दुनियातील अनेक जे वारकरी आहेत त्यांची सेवा करण्याची अनेक जे भक्त आहेत ते त्या पद्धतीने सेवा करत असतात. आज या ठिकाणी आमच्या पुणे शहराचे सरचिटणीस राघवेंद्र मानकर यांच्या अनेक वर्ष गेली 15 ते 20 वर्ष या दिंडीची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाते. कालपासून तिचा जो मुक्काम आहे, काल आल्यापासून आज संपूर्ण दिवस आणि उद्या प्रस्थान करेपर्यंत या वैष्णवांची सेवा बापूजी मानकर करतात. या वैष्णवांना त्यांची आध्यात्मिक उन्नती या वारीमध्ये मिळो, त्याचबरोबर त्यांची सेवा करणारे जे आमचे सहकारी मित्र आहेत राघवेंद्र मानकर त्यांना सुद्धा या वारीची जी सेवा करतात त्याचं पुण्य त्यांना सुद्धा पूर्ण लाभो एवढीच या निमित्ताने मी प्रार्थना करतो. आमच्या बी सासऱ्यांनी 25 वर्षे वारी केली. ही वारले म्हणून आता आम्ही पुढे सुरू केली. चंद्रकांत महाराजाच्या दिंडीत पहिल्यापासून आम्ही येतात. हे 2 वर्ष झाले मी येऊ लागलो. वारीत येऊ लागल्यापासून दरवर्षी असं येऊ अशी माझी इच्छा आहे. समजा चांगलं वाटाले. मानकर दादानी इथले बी नाश्त्याची जेवणाची संध्याकाळची सोय चांगली केलेली आहे. मग समजा चांगलं वाटतंय म्हणून वारीला येतो. आम्ही लातूर जिल्ह्यातले मुरुड आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही आळंदी पंढरपूर वारी करतो, पायी वारी. आम्ही आता मानकर साहेबांनी आमची चांगली सुखसोय केली. जारचं पाणी, राहण्याची सोय, खाण्यापिण्याची सोय चांगली केली. आणि ह्यांनी असं देव चांगलं आशीर्वादाने ह्यांनी अशी सेवा करावी वारकऱ्याची. आम्ही लातूर तालुक्यातले हाव. मुरुडून आला पुन्हा इथं ही ह्यांच्या सहकार्य केले ह्यांनी. त्याच्यामुळं आम्ही 4 वर्ष झाले येते. मी काय लय दिवस झाले येत नाही, पण चांगलं वाटतंय आल्यावर. मग पुन्हा सेवा पण चांगली करते. खाण्यापिण्याची स्वयंपाक चांगला, जेवायला चांगलं, कपडे वाटतेत. मग झोपायला ती फॅन हे सगळं व्यवस्थिशीर लावते. 35 वर्ष झालं वारी करते मी. चंद्रकांत महाराज लातूरकर भाऊ आहेत, मी त्यांची बहीण. आता जी करते ते प्रवीण महाराज भाचे जावाई आहेत. चांगली छान सेवा करतात, व्यवस्थापन चांगली करतात, सोय पण आमची चांगली करते. मी 10 वर्ष झालं वारी करते. मी जवळपुरावून आले. बापू मानकर सगळ्याची व्यवस्था करते, चांगली राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था करते. चांगलं वाटतं, मनाला समाधानी वाटते. काहीच कमी पडू देत नाही. तर सगळ्याला छान सांभाळून नेते, सगळ्याची चांगली जेवायची व्यवस्था करते. मला चांगलं वाटतंय. मी यंदाच आले वारीला. आमच्या घरची 20 वर्ष झालं वारी करते, पण मी यंदाच आले वारीला. मला चांगलं वाटलं म्हणून आली. व्यवस्था आवडली, चांगलं वाटलं आले माझं वाटाले म्हणून आलो आम्ही. दिंडीत चांगलं वाटतंय, चाला वाटतंय. देवदर्शन छान झाले. हो छान वाटले. जेवण ते चांगलं वाटलं, आनंद झाला. सोहळा पाहून छान वाटलं. त्यांचे पण आभारी आहो आम्ही. दिंडी क्रमांक 104 ही आम्ही या दिंडीत 34 वर्ष झाले. मी या दिंडीत नेमानं वारी करतो. वारी आज चुकली नाही, एवढी माऊलीची कृपा आहे. आणि माऊली एकच विनंती आहे, या देहात जेवपर्यंत प्राण आहे तोपर्यंत आमची वारी चढावं. पुण्यामध्ये चांगली व्यवस्था आहे. पुणे हे पुण्यवान शहर आहे. या पुण्यासारखं कोणतं शहर नाही. वारकरी चांगली सेवा करतात, जेवणाची व्यवस्था,
सगळं खाण्यापिण्या सगळं व्यवस्था करतात पुण्यामध्ये। आम्ही लातूर तालुक्यातले आहोत। आम्ही सारख्या वाऱ्या करता पंढरपूर, आळंदी आणि पुण्यात आलावाज। चांगलं वाटतंय, इथले सेवा करतात सगळे, साड्या ही देते, जेवायला असतं, या सगळं पाण्याची ह्याची सोय असते।